एसटी महामंडळात प्रवाशांना सुट्टे पैसे द्यावे लागू नयेत। कंडक्टरशी सुट्ट्या पैशावरून वाद टाळण्यासाठी नुकतीच नवीन डिजिटल तिकीट प्रणाली लागू झाली। या अँड्रॉइड मोबाईल ॲपमुळे प्रवाशांना झटपट QR कोडद्वारे गुगल पे, फोन पे आदी UTI ॲपवरून तिकीट खरेदी करण्यात येत आहेत। मात्र सांगली विभागातील इस्लामपूर आगारातील एका वाहकाने या मोबाईल आणि प्रिंटमध्ये महामंडळाचे तिकीट रोल टाकून बनावट तिकिटे विकल्याचे उघडीस आले। त्यामुळे एसटीचे तिकीट प्रणाली फेल गेली आहे। यानंतर महामंडळाने आपले तिकीट प्रणाली सुरक्षित करण्याऐवजी सर्व कंडक्टरची 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश काढले। यात कंडक्टरची TI मशीन, मोबाईल ॲप, त्याची बॅग, लॉकर आणि खिसे तपासून संशय वाटल्यासही व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश काढले आहेत। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे। एसटी यांनी हे पत्रक मागे घेण्याची विनंती महामंडळाला केली आहे। एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात महिला कंडक्टरचे खिसे तपासताना जरी महिला कर्मचाऱ्यांचा वापर करावा असे म्हटले असले तरी अशा प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांची प्रवाशांसमोर तपासणी करणे अपमानास्पद असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडेकर यांनी म्हटले आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।